नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोकोपीटच्या नावाखाली चालली होती ड्रग्ज तस्करी. कोल्हापुरात 83 किलो गांजा पकडला. पिशव्यांमध्ये कोकोपीट असल्याचं सांगून कर्नाटकात नेण्यात येणारा 21 लाख रुपये किमतींचा 83 किलो गांजा राजारामपुरी पोलिसांनी पकडला. या प्रकरणी वाहन चालक समीर पापा शेख वय 34 राहणार साईनगर कात्रज पुणे याला अटक केली. पुण्यातून हा गांजा कर्नाटकात विक्रीसाठी नेला जात असल्याचं तपासात समोर आलं. गांजा पाठवणाऱ्या मूळ मालकाचा शोध सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांनी आज सांगितलं. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: राजाराम तलावासमोरून एका छोट्याशा टेम्पोतून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळाली होती. त्यांनी माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडकर, सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील यांना दिली. पोलिसांच्या पथकानं तिथं सापळा रचला. पथकानं संशयास्पद टेम्पो अडवला. यामध्ये 4 वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी 20 ते 21 किलो गांजा भरलेली पाकिटं मिळून आली. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतलं. शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, सहाय्यक निरीक्षक भारत साळुंखे, अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप आदींच्या पथकानं कारवाई केली. संशयित शेख याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याला पिशव्यांमध्ये कोकोपीट भरलं असून या पिशव्या कर्नाटकात पोहोचवा असं सांगून पाठवण्यात आलं होतं. 2-2 किलोच्या पॅकेटमध्ये भरलेल्या गांजाची आपल्याला कसलीच माहिती नसल्याचं तो पोलिसांना सांगत होता. माल कोणाला द्यायचं हेच माहिती नाही. टेम्पोत भरलेल्या पिशव्या कोणाला देणार होता असा पोलिसांनी प्रश्न करतात शेखने त्याची माहिती नसल्याचं सांगितलं. कर्नाटकात पोहोचल्यानंतर फोन कर, मग तुला पुढील माहिती देतो असं सांगून आपल्याला पाठवलेलं होतं असं तो स्पष्टीकरण देत होता. बाजारात 1 किलो गांजाची किंमत अंदाजे 25,000 रुपये आहे. शेख याच्याजवळील 83 किलो गांजाची एकूण किंमत 20,79,000 रुपये इतकी आहे. गांजाचा टेम्पो, मोबाईल असा सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कर्नाटकाकडे जाणारा टेम्पो जेवणासाठी कोल्हापुरात थांबणार होता, पण टेम्पो वेगळ्या दिशेला गेल्याचं समजतात गांजा मालकानं टेम्पो चालकाला फोन करणं सुरू केलं. फोन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं फोन उचलला जात नाही याची कल्पना त्याला नसावी, पण टेम्पोला कदाचित GPS ट्रॅकर लावल्यानेच हे फोन आल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली. 20,62,983 किलो गांजा सापडला. वाहन चालकास अटक. कोकोपीटची बतावणी.